भगवद्गीतेचे अनमोल विचार. सोडून द्या त्यांना ज्यांना तुमची कदर नाही. आधार माणसाला आतून पोखरून टाकतो आणि अपेक्षा कमकुवत बनवतात. म्हणूनच स्वतःच्या ताकदीवर जगायला शिका. तुमच्यापेक्षा चांगला सोबती आणि तुमचा खरा हितचिंतक दुसरा कोणीही असू शकत नाही. मी असं कसं म्हणू की ही नशिबाची गोष्ट आहे? माझ्या बर्बाद होण्यामागे तुझाही हात आहे. विश्वास ठेवणं चांगलं आहे, पण आजच्या काळात जे डोळ्यांना दिसतं त्याशिवाय दुसऱ्या कशावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नका. लोकांना बदलताना पाहून तुमचं मन लहान करू नका. जे बदललेत त्यांना आपल्या आयुष्यातून दूर करा. त्रास याचा नाही की नशिबाने धोका दिला. माझा विश्वास तुझ्यावर होता, या काळावर नाही. ज्या लोकांनी तुम्हाला आपलं बनवून सोडलं त्या लोकांचे आभार माना, कारण त्याच लोकांनी तुम्हाला जाणीव करून दिली की प्रत्येक आपली दिसणारी गोष्ट आपली नसते. आम्ही म्हणूनच आनंदी असतो, कारण आम्हाला मनवणारे कोणी नाही. खरेदी करा. पैशांनी जगातील सर्व ऐशो आराम खरेदी करा, पण फक्त एवढं सांगा की याचा आनंद कोणत्या दुकानात मिळतो. जर कोणाला गमावण्याची भीती तुम्हाला रोज सतावत असेल तर विश्वास ठेवा, त्या व्यक्तीला तुम्ही एक दिवस नक्कीच गमावून बसाल. आता तर नवीन प्रेम आहे, खूप शपथा घेताल. एकदा म्हातारपण येऊ द्या, मग बघू तुम्ही किती निभावता. काही वाटांवर आपले पाय नाही तर आपलं मनच थकून जातं. एक बुद्धिमान व्यक्ती स्वतःच्या आणि ईश्वराच्या व्यतिरिक्त कोणावरही अवलंबून राहत नाही. राग आणि वादळ शांत झाल्यानंतरच समजतं की नुकसान नक्की किती झालं आहे. जसा जसा कलयुग येईल माणूस स्वार्थी होत जाईल. गरजेच्या वेळी तुमचे पाय धरेल आणि गरज संपली की तुम्हाला ओळखणारही नाही. जो सोडून गेला त्याची आठवण काढू नका, आणि जो एकदा नजरेतून उतरला त्याला पुन्हा उचलण्यात वेळ वाया घालवू नका. घरचे सुद्धा शेवटी मानतातच, जर प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत असतील. नाती प्रत्येक वेळी टिकवण्याचा मक्ता फक्त तुम्हीच घेतलेला नाहीये. जर त्यांनाही या नात्याची काळजी असेल तर कदर त्यांनाही असायला हवी. जर तुमच्या काही जवळच्या लोकांनी तुमची साथ सोडली असेल तर समजून जा की त्यांचा तुमच्याकडून मतलब निघून गेला आहे. जे मनाचे चांगले असतात, डोकेबाज लोक त्यांचाच पुरेपूर फायदा घेतात. नेहमी इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका, कारण इतरांना खुश करता करता लोक स्वतःचा आनंदच विसरून जातात. तुम्हाला दुसरं कोणीही समजू शकत नाही. तुम्ही काय करू शकता हे फक्त तुम्हीच समजू शकता. हा काळ असा चालला आहे की जो काळासोबत स्वतःला बदलत नाही तो कुठेच उरत नाही. जो जसा वागेल त्याच्याशी तुम्हीही तसेच वागा, तरच तुम्ही आजच्या लोकांसोबत टिकून राहू शकाल. जो विचार करतो तो आयुष्यभर विचारच करत राहतो, आणि जो करतो तो आज नाही तर उद्या नक्कीच यश मिळवतो. तुम्ही कितीही यशस्वी व्हा, पण ज्याला वाईट बोलायचं आहे तो बोलणारच. लोकांशी बोलणं मी म्हणूनच कमी केलं, कारण मी लोकांकडूनच स्वतःची निंदा ऐकली आहे. मनाने निर्णय घ्या की तुम्हाला काय करायचं आहे, डोके आपोआप मार्ग शोधून काढेल. जर कोणाचा आधार बनू शकत नसाल तर कोणाच्या दुःखाचं कारण कधीच बनू नका. जर तुम्ही संधीची वाट पाहत असाल तर तुम्ही चुकीचे आहात, कारण संधी मिळत नाही, ती निर्माण करावी लागते. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका की तुम्ही काय करत आहात. यशाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत राहा. जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही, पण ज्या दिवशी तुमची भीती संपेल त्या दिवशी तुम्ही काहीही करू शकाल. जर तुमच्याकडे पैसा असेल तरच जग तुम्हाला विचारेल, नाहीतर तुमचे आपले सुद्धा तुम्हाला ओळखायला लकार देतील. आयुष्यात कधीही निराश होऊ नका, कारण आयुष्य एका क्षणात बदलू शकतं. विचार करणं मोठी गोष्ट नाही, करणं ही मोठी गोष्ट आहे, कारण विचार करण्यात आणि करण्यात खूप फरक असतो. जिथे खोटं बोलल्याने कोणाची मदत होत असेल किंवा कोणाचे प्राण वाचत असतील तिथे ते खोटं सत्यापेक्षाही मोठं असतं. जिंकण्याची मजाही तेव्हाच येते जेव्हा हरण्याची भीती असते. कोणालाही सहज उपलब्ध होऊ नका, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजतील. ज्या दिवशी कोणाची सवय लागते ना त्या दिवसापासून तो माणूस तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकतो. देवा तुम्हाला नक्कीच एकटं ठेव, पण अशा लोकांशी कधीच भेटू नकोस जी येतात आणि आपल्या भावनांशी खेळून निघून जातात. चुपा आणि ठेचा माणसाला खूप काही शिकवतात. इथल्या क्षणभराच्या भेटीवर विश्वास ठेवू नका. गरज नसेल तर लोक इथे वर्षांची नाती विसरून जातात. जिथे आपल्यांसोबत आपली सत्यता सिद्ध करावी लागते तिथे आपण वाईट आहोत हेच बरं आहे. ज्यांना ज्ञान आहे त्यांना अहंकाराचं काय काम, आणि ज्यांना अहंकार आहे त्यांना ज्ञान कसलं. कोण आपला आहे आणि कोण परक, या वाईट काळाने मला सगळं शिकवलं आहे. आता तर आपलेच धोका देतात, शत्रूंची गोष्ट काय करावी.
प्रेमाची स्वतःचीच एक बालिश जिद्द असते. शांत करण्यासाठी सुद्धा तोच माणूस हवा असतो ज्याने रडवलं आहे. या जगात सर्वात वजनदार गोष्ट म्हणजे स्वार्थ, जो निघून गेला की मोठ्या नातं हलकं होतं. काय करशील आता माझ्याजवळ येऊन? तुम्हाला गमावलं आहेस वारंवार अजमावून. ज्या व्यक्तीवर आपण अतोनात प्रेम करतो तीच व्यक्ती आयुष्यात आपला सर्वात जास्त फायदा घेते, कारण तिला माहीत असतं की आपली कमजोरी काय आहे. इतके समजदार बना की कोणालाही माफ करा, पण इतके मूर्ख बनू नका की धोका देणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवला जाईल. जेव्हा कोणी समजतच नसेल तर त्याला समजवण्याची गरजच काय? जेव्हा कोणी मानतच नसेल तर त्याला सांगण्याची गरजच काय? ज्या नात्यात एकमेकांच्या भावनांचा आदर नाही, कदर नाही, ती नाती उगाच ओढण्याची गरजच काय? कोणासाठी जगायचं आणि कोणासाठी हरायचं? आयुष्यभराचा हा कलह कोणासाठी? जो आला आहे तो जाणारच, मग माणसाला इतका अहंकार कशासाठी? ज्याला कोणाशीच काही फरक पडत नाही, विश्वास ठेवा, त्याला कोणत्या तरी एका व्यक्तीमुळे खूप फरक पडतो. खऱ्या मनाने एखाद्या गरजूची मदत करून बघा. जर मनाला शांती मिळाली नाही तर सांगा. ज्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या. जर आज थांबला तरी उद्या तो जाणारच. एखादी तरी अशी गोष्ट करा ज्यामुळे समजेल की तुम्ही माझे आहात. कोणाला दुर्लक्षित करण्यात आणि कामात व्यस्त असण्यात खूप फरक असतो. ज्यांना स्वप्न बघायला आवडतं त्यांना रात्र लहान वाटते, आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतं त्यांना दिवस लहान वाटतो. सौंदर्य यात नाही की आपण कसे दिसतो, तर सौंदर्य यात आहे की आपण इतरांशी कसे वागतो. स्वतःची पसंती स्वीकारणारा समाज स्वतःच्या आनंदाने केलेलं लग्न अजूनही स्वीकारू शकत नाही. जर कोणाची सवय बघायची असेल ना तर त्याला मान द्या, आणि कोणाचं चारित्र्य बघायचं असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या. मला कमकुवत समजण्याची चूक करू नका. मी प्रेम आणि वार दोन्ही वेळेनुसार करायला जाणतो. अश्रू कधीच विनाकारण नसतात. काही दुःख अशी असतात जी आवाज हिरावून घेतात. चेहरा साफ, मनात डाग, समोरून प्रेम आणि पाठीमाडून वार, बस हेच जगाचं सत्य आहे. वेळेतच स्वतःला बदलण्यात भलाई आहे, कारण जर वेळेने तुम्हाला बदललं तर खूप त्रास होईल. आजच्या काळाचा देव तोच आहे ज्याच्याकडे पैसा आणि पद आहे. आज नात्याचं दुसरं नाव पैसा बनलं आहे. तुम्ही कितीही वाईट का असेनात, जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुमचं अडाणीपण, तुमची वाईट कर्म, तुमचं वाईट वागणं सगळं काही माफ केलं जाईल. हा कलियुग आहे साहेब. इथे वाईटासोबत वाईट होवो ना होवो, पण चांगल्यासोबत वाईट नक्कीच होतं. काही लोक स्वार्थासाठीच प्रत्येक नातं जोडतात. आपलं काम झालं की चांगल्या लोकांचं मन तोडतात. त्यांना वाटतं की त्यांच्यापेक्षा जास्त हुशार कोणी नाही, पण हकीकत ही आहे की ते स्वतःच नशिबाला मुकतात. जर कोणाला जायचं असेल तर जाऊ द्या, असं पकडून ठेवण्यात काय अर्थ? प्रेमात प्रेम चांगलं वाटतं, भीक मागणे नाही. एकदा का तुम्हाला वाटलं की तुम्हाला टाळलं जात आहे तर त्यांना पुन्हा कधीच त्रास देऊ नका. एका मर्यादेपर्यंत तुटल्यानंतर माणूस आपल्या वाट्याला आलेले सुखही नाकारतो. ज्यांनी तुम्हाला कष्ट दिले आहेत, कष्ट त्यांनाही मिळतीलच. विश्वास ठेवा, तुम्हाला ते पाहण्याची संधीही मिळेल. आपला तो असतो जो दुसऱ्या कोणासाठी तुम्हाला नजरअंदाज करत नाही. अरे, कदर करायची असेल तर जिवंतपणी करा. तिरडी उचलताना तर द्वेष करणारे सुद्धा रडतात. गप्प राहून सगळं सोसलं तर तुम्ही चांगले आहात, आणि जर तुम्ही बोललात तर तुमच्यासारखं वाईट कोणीच नाही. प्रत्येक नात्यात ज्या वेगवेगळ्या मर्यादा असतात, पण जेव्हा बात स्वाभिमानाची येते तेव्हा प्रत्येक नातं संपवून टाकणंच योग्य असतं. सहारा माणसाला पोखरून टाकतो आणि अपेक्षा माणसाला कमकुवत बनवतात. म्हणून स्वतःच्या ताकदीवर जगायला सुरुवात करा. नशीब आणि आपल्या लोकांचा काहीच भरवसा नाही, हे दोन्ही कधीही बदलू शकतात. मऊ मनाची माणसं लवकर रडतात, लवकर रुसतात आणि लवकर मानतात सुद्धा. मी ऐकलं आहे की अशी माणसं देवाला खूप आवडतात. अपेक्षा करणं चुकीचं नसतं, पण आपल्याकडून चूक ही होते की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा करतो. शब्दांची सुद्धा स्वतःची एक चव असते. बोलण्यापूर्वी ते चाखून बघावेत. जर स्वतःला चांगले वाटले नाहीत तर इतरांना कसे आवडतील? हृदय अजूनही जिवंत आहे, फक्त आता भावना मेल्या आहेत. मुक्त केलं त्यांना जे आपल्या हृदयात राहून कोणा दुसऱ्याची स्वप्न बघायचे. ज्याने एकटेपणात आनंदी राहणं शिकलं, समजून जा की त्या माणसाचं आयुष्य यशस्वी झालं आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.